सर्वजण जरी त्याला बळवंत या नावाने हाक मारत असत, तरी प्रत्यक्षात ते नाव बळवंत या शब्दाचा अपभ्रंश होता. बळवंत सबळ शक्तिमान. बळवंत 7 वर्षाचा असताना तो अपघाताचा प्रसंग घडला. रविवारची सकाळची वेळ. रस्त्याने तशी रहदारी तुरळकच. बळवंत आणि मोत्या रस्त्याच्या कडेने चालले होते. मोत्या 7 महिने वयाचा त्याचा कुत्रा. आईबाबांच्या खालोखाल तोच बळवंताचा सर्वात जवळचा. स्वतःच्या निरागस मनाचं प्रतिबिंबच त्याला मोत्याच्या मनात दिसायचं आणि मोत्याची त्याच्या सहवासाखेरीज इतर काही मागणी नव्हती. मोत्याचं एकरंगी एकसुरी जग कसं असेल याची बळवंताला कल्पनाच नव्हती. रबरी बॉलची टप्पाटप्पी करत बळवंत रस्त्याच्या कडेने चालला होता आणि मोत्या कधी त्याच्या डाव्या बाजूने तर कधी उजव्या बाजूने बागडत चालला होता. बाग घरापासून जवळच होती. बागेत पोचल्यावर मधल्या हिरवळीवर त्यांचा खेळ चालायचा. बळवंतने बॉल फेकला की त्याची मोत्या आण ही हाक निघायच्या आधीच मोत्या बॉल मागे सुसाट धावायला लागलेला असायचा. बळवंतचं लक्ष मध्येच डावीकडे गेलं. बॉल रस्त्याऐवजी पायांच्या बोटांवर आपटला. तिरका उडून रस्त्यावरून टप्पे खात चालला. बळवंत काही बोलण्याआधीच मोत्या बॉलच्या मागे धावला सुद्धा. हे 5 सेकंद आधी किंवा 5 सेकंद नंतर झालं असतं तर काहीच घडलं नसतं, पण नियतीने नेमका तोच क्षण पकडला. निर्जन रस्ता गाडी चालवणाऱ्यालाही मोहात टाकतो. ॲक्सिलेटरवरचा पाय आपोआप दाबला जातो. लाल काटा 30 वरून 40 वर, 40 वरून 50 वर सरकायला लागतो. काही कल्पना नसताना कुत्रा अचानक रस्त्यावर आला होता. ब्रेक कचून लागले, पण गाडी थांबणं शक्य होतं. गाडी जरा डावी उजवीकडून घ्यायलाही वेळ मिळाला नाही. थाड! गाडीने मोत्याला 15-20 फूट लांब उडवलं. बळवंताला काही क्षण काय झालं आहे ते उमगलंच नाही. जागच्या जागी उभा राहून तो रस्त्याच्या मध्यावर वेड्या वाकड्या पडलेल्या आर्त आवाजात केकाटणाऱ्या पाय हवेत क्षीणपणे हलणाऱ्या मोत्याकडे पाहत राहिला. आणि मग एकदम त्याच्या तोंडून मोत्या अशी किंचाळी निघाली आणि तो धावत धावत गेला. मोत्याजवळ बसला. मोत्याच्या शरीराखाली रक्ताचं थारोळं साचलं होतं आणि केकाटण्याचीही त्याच्या शक्ती राहिली नव्हती. नुसत्या दीनवाण्या डोळ्यांनी तो बळवंतकडे पाहत होता. समोरचा देखावा बळवंताच्या नजरेसमोर गरगर फिरायला लागला आणि मोत्याच्याच शरीरावर तो वेडावाकडा पडला. गाडी चालवणारा काही अविचारी असंस्कृत नव्हता. घाईघाईने तो गाडीतून उतरलाही होता. मुलगा आणि कुत्रा दोघांनाही तत्काळ मदतीची जरुरी होती, पण तो या भागात परका होता. निकडीची आवश्यकता त्याला समजत होती. धावत धावत तो रस्त्याच्या लगतच्या बंगल्यात गेला. एका हाताने त्याने घंटीचं बटन दाबून धरलं होतं. दुसऱ्या हाताने तो दारावर जोरजोराने थापा मारित होता. हो हो, थांबा थांबा. आतून कोणीतरी ओरडलं आणि दार उघडलं. मला माफ करा. बंगल्यातल्या व्यक्तीला बोलायची संधीही न देता तो म्हणाला, रस्त्यावर अपघात झाला आहे. त्या मुलाचं नाव ठिकाण मला माहीत नाही. चलता का? कदाचित तो इथलाच असला तर तुमच्या ओळखीचा असेल. चलता का? फक्त एक क्षणभरच बंगल्याचा मालक अडखळला. मग म्हणाला, चला. दोघं घाईघाईने रस्त्यावर आले. हा तर चापेकरांचा बळवंता. आणि हा मोत्या? ते म्हणाले. कुठे राहता? जवळच आहे का? 100-1 पावलांवर आहे. चला, तुम्ही बळवंताला उचला, मी त्या कुत्र्याला उचलतो. चला. बळवंताचे वडील नाना चाफेकर रविवारी सकाळ आरामात घालवत जाते. एक पेपर पाहून झाला होता ते दुसऱ्याला हात लावणार तोच दारावरचं घंटा खणखणली. सेकंदभरात पुन्हा खणखणली. छ्या, किती घाई! काय मॅनर्स कशा नाहीत! स्वतःशी पुटपुटत ते दाराकडे आले. त्यांनी दाराचा बोलट सरकवताच दार बाहेरून ढकललं गेलं. अरे! ते बोलायला लागले आणि गप्प बसले. 2 बंगले सोडून राहणारे त्रिपाठी वकील दोन्ही हातांवर बळवंताचं निश्चेष्ट शरीर घेऊन आत आले. त्यांच्या मागोमाग तो गाडीचा चालक आला. त्याच्या हातात मोत्याचं शरीर होतं. आपण चाफेकर? गाडी चालवणारा म्हणाला. मगाशी रस्त्यावरून जात होतो. हा कुत्रा अचानक मध्ये आला. काही करायला वेळच मिळाला नाही. तुमच्या मुलाला काही झालेलं नाही. शॉकने तो बेशुद्ध झालेला दिसतो. याला इथे ठेवू का खाली? मी इथेच थांबतो. तुमचे डॉक्टर, व्हेटेरियन कुणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल ते करा. नानांची खूप धावपळ झाली. बळवंताला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला होता. तो अजून शुद्धीवर आला नव्हता. मोत्याला व्हेटरनरी हॉस्पिटलमध्ये ठेवला होता. त्याची एक फासळी आणि पुढचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला होता. पण त्याच्या जीवाला धोका नव्हता. नानांना काळजी वाटत होती. ती त्यांच्या एकुलत्या एक मुलाची, बळवंताची. तसा बळवंता थोरल्या बहिणीचा पाठीवर जवळ 10 वर्षांनी झाला होता.
तेव्हा नानांचं वय 40शीकडे झुकलेलं होतं. बळवंताचा भाचाच त्याच्यापेक्षा वर्षभराने मोठा होता. मुलाचे लाड करण्याचं, त्याच्या खोड्या सहन करण्याचं, त्याच्यासाठी कष्ट उपासायचं आईवडिलांचे एक वय असतं. साधारण 30-35 पर्यंत. मग हे सारं जरा जडच व्हायला लागतं. बळवंताने एखाद्या वेळी जास्तच त्रात्यपणा केला तर नानांना वाटे एकदा हा मोठा होऊ दे, काहीतरी मार्गाला लागू दे की मग आपली जबाबदारी संपली. बळवंतावर त्यांचं जीवापाड प्रेम होतं, पण आता त्याची देखभाल करता करता त्यांची दमछाक होत असे. एकाएकी उद्भवलेल्या या नवीन आपत्तीने तर ते खचल्यासारखे झाले होते. बळवंताच्या प्रकृतीबद्दल काहीही ठाम सांगायची डॉक्टरांची तयारी नव्हती. चाफेकर, हे पहा, त्याची नाडी, रक्तदाब, ECG सर्व काही नॉर्मल आहे. कोमा अनेक कारणांनी येऊ शकतो. प्रत्यक्ष काय झालं ते कोणीच पाहिलं नाही. कदाचित डोक्याला मार बसला असेल, त्याची खून दिसत नाही, किंवा कदाचित शॉकनेही हे झालं असेल. तुम्ही म्हणता ना, मोत्यावर त्याचा अगदी जीव होता. त्याला त्यावेळी दिसलंही मोत्या रक्तबंबाळ होऊन निश्चल पडला आहे. त्याची कल्पना झालेली असणार की मोत्या मरण पावलेला आहे. या लहान वयात इमोशन्स फार स्ट्रॉंग असतात. त्यापुढे त्याला हा धक्का अगदी असा झाला असला पाहिजे. आपण 12 तास वाट पहा. या शारीरिकदृष्ट्या तो अगदी उत्तम कंडिशनमध्ये आहे. तोपर्यंत शुद्धीवर आला नाही तर मग CSF तपासूया, कॅट स्कॅन करून घेऊया, वाटलं तर NMR काढून या. तेव्हा आज रात्रीपर्यंत वाट पाहूया आणि आणखी एका त्याच्यावर आमचं सतत लक्ष असणार आहे. काही फरक दिसला तरी आम्ही तयार आहोत. तुम्हाला काळजी वाटणं अगदी नैसर्गिक आहे आणि काळजी करू नका सांगण्यातही काय अर्थ नाही, कारण काळजी करण्यासारखी परिस्थिती आहेच. फक्त आमच्यावर भरोसा ठेवा. नाना घरी जाऊन 2 घास खाऊन आले. येताना थर्मासमध्ये 2 कप चहा भरून घेऊन आले. बळवंताची आई 5 वाजता येणार होती. या अचानक कोसळलेल्या संकटाच्या व्याप्तीची नानांना कल्पनाच करता येईना. कोमात महिनोमहिने, अगदी वर्षे-वर्षेसुद्धा राहिल्याच्या हकीकती त्यांच्या वचनात आल्या होत्या. काही वेळा कोमातून रोगी बाहेर येतो, पण सर्व हालचाल गमावून बसलेला व्हेजिटेबल झालेला असतो, असंही त्यांनी वाचलं होतं. शेवटी मन हेच माणसाचा खरा शत्रू निघतो. नाही त्या वेड्या विव्या कल्पना मनात धिंगाणा घालायला लागतात. बळवंताची आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा तिला धीर देण्यासाठी तरी नानांना स्वतःच्या मनावर आवर घालावाच लागला. अजून आहे तसाच आहे, नाना म्हणाले. रात्री 8 वाजेपर्यंत वाट पाहण्याचं डॉक्टरांनी ठरवलं आहे. मग त्यांच्या टेस्टना तो सुरुवात करतील. 8च्या सुमारास डॉक्टर आले. नाना आणि त्यांच्या पत्नींना म्हणाले, या ना, आपण माझ्या खोलीत बसूया. डॉक्टर टेबलाच्या मागे खुर्चीवर आणि हे दोघे समोरच्या खुर्च्यांवर बसले. डॉक्टर काही बोलणार तोच नर्स घाईघाईने खोलीत आली. यस नर्स, डॉक्टरांनी विचारलं. डॉक्टर, तुम्हीच येऊन जरा पाहता का? येतो ना, या चाफेकर या. ते तिघे बळवंताच्या खोलीत गेले. बळवंताच्या डोक्याला, छातीला, मनगटाला वायर जोडलेल्या होत्या. भिंतीजवळच्या बसक्या कपाटावर ओळीने 3-4 मॉनिटर होते. मॉनिटरच्या काचेवर निळ्या प्रकाशाच्या रेषा उमटत होत्या. नानांना कशाचाही अर्थबोध होत नव्हता. डॉक्टर मात्र त्या मॉनिटरकडे बराच वेळ पाहत उभे राहिले. मग ते म्हणाले, चाफेकर, समोरची स्क्रीन बळवंतांची पल्स, ब्लड प्रेशर, टेम्परेचर इत्यादी बॉडी फंक्शन दाखवतात. त्याच्यातच बदल होतो आहे. पल्स रेट कमी जास्त होत आहे. टेम्परेचर थोडंसं वाढलेलं आहे. EEG पॅटर्नमध्ये बदल होत आहे. वरून तो जरी निश्चेष्ट दिसत असला तरी मेंटल लेवलवर खूप उलथापालथी घडत आहे. त्याच्याच या सगळ्या खुणा आहेत. माझ्या मते ही एक चांगली खूण आहे. त्याचा कॉन्शियसनेस पृष्ठभागाच्या अगदी खालीच आहे. आपण उद्या सकाळपर्यंत वाट पाहावी, असं माझं मत आहे. या क्षणी त्याला कोणताही धोका नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. चाफेकर, रात्रभर प्रत्येक क्षण आमचं त्यांच्यावर अगदी बारीक लक्ष असेल. हो, तुम्ही रात्री थांबू शकता की? का नाही? फक्त बळवंताच्या खोलीत नको. मी शेजारची खोली तुम्हाला देतो ना. अगदी अवश्य थांबा. नाना शेजारच्या खोलीत कॉटवर आडवे झाले. हॉस्पिटलमधील धावपळ हळूहळू कमी झाली. मधून फक्त एखाद्याच्या सपतांचा चटचट आवाज यायचा. तोच काय तो. शेवटी केवळ थकून त्यांना झोप लागली. बळवंताच्या खोलीत नर्स दर 15 मिनिटांनी डोकावून पाहत होती. ती आपलं काम अत्यंत चोखपणे करीत होती. सर्व मॉनिटर पाहत होती. मग बळवंतापाशी थांबून काही वेळ त्याचं निरीक्षण करीत होती आणि बदल नाही अशी खात्री झाल्यावर मग बाहेर जात होती. 11:15च्या राऊंडवर ती आली. सर्व मॉनिटर पूर्वीच्याच खुणा दाखवत होते. बळवंतापाशी 5-6 सेकंद थांबून ती बाहेर जायला वळली, पण तिच्या मनात काहीतरी डांचत होतं. पुन्हा ती बळवंताकडे वळली. मग तिच्या लक्षात ती गोष्ट आली. त्याचा उजवा हात हलला होता.
पालता होता तो उताना झाला होता. बोटं जराशी आत वळली होती. ही कोमातून बाहेर येण्याची काही सुरुवात होती. का स्नायूंचा नैसर्गिक गुणधर्मांचा हा परिणाम होता हे जाणणे इतकं तिचं ज्ञान सखोल नव्हतं. आणखी काही पुरावा दिसला तर मग डॉक्टरांकडे जायचं असं तिने ठरवलं. पुढच्या प्रत्येक राऊंडमध्ये ती सर्व काही अत्यंत बारकाव्याने पाहत होती. चारचं तिचं राऊंड शेवटचं होतं. मग दुसरी नर्स पाळीवर येणार होती. ती खोलीत आली. बळवंतकडे पाहत उभी राहिली. तिच्या हालचालीचा एवढासाही आवाज होत नव्हता. बळवंतचे डोळे एकदम सताड उघडले. इतके अचानकपणे की एक मोठा श्वास घेऊन नर्स मागेच सरली. त्याचे डोळे आढ्यावर खिळले होते, पण नजर अर्धशून्य वाटत होती. बुबुळांची हालचाल नव्हती, पापण्यांची हालचाल नव्हती आणि ती पाहत असतानाच डोळे सावकाश सावकाश मिटले. ते 5-7 सेकंद नर्सचं लक्ष मॉनिटर स्क्रीनकडे गेलं असतं तर तिला दिसलं असतं की सर्व काचावरच्या निळ्या रेषा हिसका बसल्यासारख्या हलल्या होत्या. आलेखात एकदम स्पाइक झाले होते. फ्रिक्वेन्सी 5-6 सेकंद भरमसाठ वाढली होती. मग सर्व पूर्ववत झालं होतं. नी जरा भीतच तिने बळवंताच्या कपाळावर हात टेकवला. कपाळ तसंच किंचित गरम कोरडं होतं. आताची ही खून जागृतीची होती का एखादा मस्क्युलर स्पाझम होता? डॉक्टरांचा विश्वास बसला नाही तर तिचं हसं व्हायचं. इतर काही घडामोडी झाल्या तरच आपल्याला दिसलेली गोष्ट सांगायची तिने मनाशी ठरवलं. बळवंत दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता शुद्धीवर आला. आधी हातापायांची अस्वस्थ हालचाल, मग तोंडातून कणण्याचे आवाज, मग डोळ्यांची उघडझाप, मग आई 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 अशा हाका आणि मग शेवटी तो पूर्ण शुद्धीवर आला. कॉटभोवती नाना, आई, डॉक्टर, 2 नर्स कोंडाळ्याने उभे होते. एकाएकी बळवंताला तो अपघात आठवला. नाना नाना आपल्या मोत्या. बळवंता मोत्याच्या छातीला आणि एका पायाला जखम झाली आहे, पण त्याला आता प्लास्टर कासमध्ये ठेवला आहे आणि महिन्याभरात तो पूर्ववत होईल. नाना खरं सांगता अगदी खरं. मला वाटलं तुझी काही चूक नाही बळवंता. आता कसलीही काळजी करू नकोस. मला कुठे आणलंय? अपघात पाहून तुझी शुद्धच हरपली होती बळवंता, म्हणून हॉस्पिटलमध्ये आणला होता. पण आता तू शुद्धीवर आला आहेस. मग मला आता घरी नेणार? या डॉक्टरांनाच विचार. डॉक्टर बळवंता 1-2 दिवस तरी तुला इथेच राहावं लागणार आहे. पण तू काही पेशंट नाहीस. पडून राहायचं नाही. वाटलं तर हिंडायचं, वाटलं तर खाली बागेत सुद्धा चकरा मारायच्या. कडू औषध नाहीत, इंजेक्शन नाहीत, काही नाही. नाना माझ्याबरोबर राहतील का? नाही. अवश्य राहतील की. मग मग मी तयार आहे. गुड बॉय. पुढचे 2 दिवस बळवंताला अगदी खास सुटीसारखे वाटले तर काय नवल. नानांचा इतका सहवास कधीही मिळाला नव्हता. शिवाय आई दुपारचा जेवणाचा डबा घेऊन यायची. त्यात त्याच्या आवडीचा एखादा खास पदार्थ असायचा. हॉस्पिटलमधल्या कॉमन लाऊंजमध्ये टीव्ही होता. बळवंत लॉन्जमध्ये आला की नर्स त्याच्यासाठी कार्टूनचा चॅनल सुरू करीत असे. डॉक्टरांच्या तपासण्या म्हणजे सुद्धा एक खेळच होता. ते त्याला एखादं चित्र 5 सेकंद दाखवत, मग पालथं घालीत आणि चित्रातलं काय काय आठवतं त्याचं वर्णन करायला सांगत. काही वेळा डोक्याला 7-8 तारा लावून मग त्याला एखादी कविता म्हणायला सांगत, नाही तर गोष्टी सांगायला सांगत. पण डॉक्टर पाहत असत मात्र समोरच्या टीव्हीच्या पडद्याकडे. कधी त्याला तारेची कोडी सोडवायला देत आणि संध्याकाळी खालच्या बागेत हिंडायचं, झोपाळ्यावर बसायचं, कारंजाच्या काठावर बसायचं. तिसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी बळवंताला घरी जायची परवानगी दिली. चाफेकर मला सध्या तरी त्याच्यात काहीही दोष दिसत नाही. त्याला आलेली बेशुद्धी मानसिक धक्क्याने आली होती. आता तो पूर्णपणे पूर्ववत झाला आहे. पण अर्थात त्याची काही कॉम्प्लेंट निघाली तर अवश्य माझ्याकडे या. नाना बळवंताला घेऊन घरी निघाले. पण त्यांना आणि डॉक्टरांना दोघांनाही कल्पना नव्हती की 7 दिवसांच्या आतच बळवंताला परत हॉस्पिटलमध्ये आणावं लागणार आहे. जाताना बळवंत अगदी खुशीत होता. तो गुरुवार होता आणि शुक्रवार आणि शनिवार त्याने घरीच राहावं असं डॉक्टरांनी सुचवलं होतं. आणि सर्व ठीक असलं तर सोमवारपासून शाळा सुरू करावी. त्यासाठी अवश्य ते सर्टिफिकेट त्यांनी नानांच्या जवळ दिलंच होतं. पण सोमवारी पहाटेसच बळवंत जवळजवळ रडतच जागा झाला. आई ग डोकं दुखतंय ग, आई ग डोकं दुखतंय ग. तर वेळी नानांनी सारखं वेदनाशामक औषध, मेथॉल, बाम चोळणे असे घरगुती उपचार केले होते. पण मागच्याच आठवड्यातल्या प्रकरणामुळे त्यांचे मन अगदी सावध झालं होतं. हे बघ तू त्याच्या डोक्याला बाम वगैरे लाव. ते पत्नीला म्हणाल मी डॉक्टरांना फोन करतो. डॉक्टर झोपेतून जागे झाली असावीत. त्यांचा हॅलो जरा चिडकाच होता. डॉक्टर मी चाफेकर बोलतोय. चाफेकर अरे हो बळवंता बोला. डॉक्टर तो आताच झोपेतून ओरडत जागा झाला आहे. डोकं दुखतं आहे म्हणतोय. हे पहा तुम्ही त्याला आताच्या आता हॉस्पिटलमध्ये घेऊन या. मी तिथे फोन करून ठेवतोच आणि मीही येतोच आहे.
त्यांनी फोन खाली ठेवला. नाना, बळवंत आणि आई 10 मिनिटात हॉस्पिटलमध्ये पोहोचले. बळवंत अगदी मुसमुसून रडत होता. त्यांची आई डोक्यावर हात दाबत होती. दुसरं काय करणार? खालच्या ओपी इमर्जन्सी वॉर्डमध्ये त्याच्यासाठी कॉट तयारच होती. शेजारी IV चा स्टँड पण होता. बळवंत कॉटवर आडवा होताच नर्सने अत्यंत हलक्या हाताने पण अतिशय झटपट सुई त्याच्या शिरेत घातली. औषधं अत्यंत प्रभावी असलं पाहिजे, कारण मिनिटभरातच बळवंताचे हुंदके थांबले. तो एक प्रकारच्या ग्लानीत गेला. तेवढ्यात डॉक्टर आलेच. एकदा त्यांनी बळवंताची पल्स पाहिली आणि मग ते नानांना म्हणाले, जरा बाहेर येता का? आताच्या वेळी सर्वत्र सामसूम होती. नानांना डॉक्टरांनी स्वतः शेजारी एका बाकावर बसवलं. चाफेकर, छान केलं मला ताबडतोब कळवलं ते. खरं सांगू का, मी बळवंताला डिस्चार्ज दिला, पण माझ्या मनात अर्धवट शंका होतीच. डॉक्टर, काय झालं आहे ते तरी सांगा. चाफेकर, कोणतेही तर्क करायचे नाहीत. आपण आता बळवंताच्या मेंदूची संपूर्ण तपासणी करणार आहोत. मग दोष काय आहे आणि कुठे आहे ते अगदी स्पष्ट होईल. मग त्याच्यावर काय इलाज करायचा याचा विचार करता येईल. आणि चाफेकर, काळजीचं कारण नाही वगैरे थापा मी मारणार नाही, कारण प्रकरण सिरियस आहे. याचा अर्थ असा नाही की ट्रीटमेंट नाही किंवा त्याच्यात सुधारणा होणारच नाही. चाफेकर, शास्त्रातल्या प्रगतीपुढे शरीरातल्या अगदी लहानातल्या लहान पेशीपर्यंत सुद्धा आपली नजर पोहोचू शकते. तेव्हा तुम्ही पेशंट बरोबर राहायला हवं. सगळं धीराने घ्यायला हवं. तुम्ही आणि मिसेस चाफेकर दोघांकरता मी कॅन्टीनमधून कॉफी पाठवतो, ती घ्या. आमच्या टेस्ट आम्ही जमेल तितक्या लवकर सुरू करतो आहोत. ओके, अच्छा. नानांना याचं समाधान वाटले की डॉक्टरांनी सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली होती. डॉक्टरांचे शब्द संपूर्ण निराश करणारे तरी नक्कीच नव्हते. वॉर्ड बॉय कॉफीचे 2 कप घेऊन आला. ते घेऊन नाना आत गेले. आई कॉट शेजारीच एका खुर्चीवर बसली होती. बळवंत मगासारखा झोपलेला होता. जो पत्नीकडे कॉफीचा कप करीत नाना म्हणाले, घे, जरा हुशारी येईल. आणि डॉक्टर चाचणीची तयारी करीतच आहेत. पहा, बळवंताला जाग आलायला अजून अर्धा तास सुद्धा झाला नाही. अगदी लवकर निदान होईल बघ. पण डॉक्टर म्हणाले, तरी काय? नेमक्या याच प्रश्नाला नाना जरा बिचकत होते. तपासणी केल्याशिवाय समजणार नाही म्हणाले. आणि असंही म्हणाले, छान झालं आपण लगोलग त्याला इथे आणलं. ते दुखणं अगदी गंभीर असलं तरी उपचार लवकरात लवकर सुरू होतील. मला तर बाई काही सुचत नाही. तो तुझा दोष नाही ग. आणि शांत राहा. तरी कसं सांगू? सांगायला गोष्टी सोप्या असतात. मी एकच सुचवतो, एखादं तुझ्या आवडीचं स्तोत्र असलं तर त्याचं मनातल्या मनात पारायण कर. 7 वाजताच 2 अटेंडंट गरणी घेऊन आले. एकाने बळवंताला उचलला, गरणीवर ठेवला. दुसऱ्याने IV ची बाटली हातात घेतली आणि ते खोलीतून बाहेर गेले. नाना आणि आई त्यांच्या मागोमाग बाहेर आले. न्यूरोलॉजी सेक्शन बेसमेंटमध्ये होता. सेक्शनच्या दारापाशीच डॉक्टर उभे होते. गरणी आत गेल्यावर ते म्हणाले, चाफेकर, तुम्ही दोघं वरच्या लाऊंजमध्ये थांबलात तर तुम्हालाच आराम मिळेल. आम्ही कॅट स्कॅनची तयारी केली आहे. तासाभरात रिपोर्ट येईलच. मग मी घेतोच तुम्हाला बोलावून. ते दोघे काय करणार? वर येऊन बसले. खरोखरच तासभरात त्यांना डॉक्टरांकडून निरोप आला. डॉक्टर त्यांच्या खोलीत त्या दोघांची वाट पाहत बसले होते. त्यांच्या समोर टेबलावर कॉम्प्युटरचे 4 प्रिंट आऊट होते. या बसा, डॉक्टर म्हणाले. बळवंताच्या स्कॅनचे रिपोर्ट आले आहेत. त्याच्या डाव्या कानावरच्या ब्रेनमध्ये ट्यूमर आहे. त्यानेच ही डोकेदुखी सुरू झाली आहे. पण डॉक्टर, त्याने डोकेदुखीची आजवर एकदाही तक्रार केलेली नाही. काय असतं चाफेकर? पुष्कळ वेळा हे ट्यूमर्स स्लो ग्रोथचे असतात, डॉर्मंट असतात. एखादा अविचित धक्का बसला की त्यांचा पॅटर्न एकदम बदलतो. म्हणजे मागच्या आठवड्यातला अपघात. अगदीच शक्य आहे. पण आता यावर इलाज? सर्जरी, दुसरा काही इलाज नाही. म्हणजे ऑपरेशन? हो, आणि तेही लवकरात लवकर. जमलं तर आजच. पण ऑपरेशन काय असतं ते तरी जरा सांगाल का? हो, सांगतो ना. डॉक्टरांनी एका कागदावर माणसाच्या डोक्याची एक आकृती काढली. डाव्या कानावरच्या भागावर त्यांनी एक अर्धवर्तुळाकार रेषा ओढली. हे पहा, इथे वरच्या त्वचेला इन्सिजन द्यायचं. ती त्वचा दूर झाली की कवटीचा भाग दिसायला लागतो. या कवटीवर आपल्याला जेवढे इन्सिजन घ्यायचे असेल त्या रेषेवर साधारण 4 सेंटीमीटर अंतरावर छिद्र पाडायची. मग 2 छिद्रातला भाग करवतीने कापून काढायचा. म्हणजे कवटी आणि वरचा स्काल्प बाहेर खेचता येतो. मग आतला करड्या रंगाचा डिवरा दिसतो. त्याला कात्रीने कट दिला की प्रत्यक्ष मेंदूचा पृष्ठभाग समोर येतो. ट्यूमरचं सर्वच्या सर्व किंवा निदान आवाक्यात असेल तितका भाग कापून काढायचा. कवटी परत जागच्या जागी बसवायची आणि तारांच्या टाक्यांनी बाकीच्या कवटीला जोडून टाकायची. आणि मग स्काल्प परत बाकीच्या त्वचेला फाईन सिल्क स्युचरने जोडून टाकायचा. पण एवढी कापाकापी वेदना? चाफेकर, प्रत्यक्ष मेंदूत वेदनांनाच संवेदनशील अशा नसतातच. तेव्हा तिथे काही वेदना होत नाहीत.
अर्थात बाहेरचा भाग कापायचा म्हणजे ते आलंच नाही का. डॉक्टरांनी ड्रॉवरमधून फॉर्म काढले. बळवंताचे गार्डियन म्हणून तुम्ही या फॉर्मवर सह्या करून द्या. चाफेकर म्हणजे मी तुमच्या पुढच्या तयारीला लागेल. वेळ फार मोलाचा आहे. शेवटी डॉक्टरांच्यावर विश्वास टाकण्याखेरीज नानांना गत्यंतर नव्हते. फॉर्म पुढे ओढून त्यांनी डॉक्टरांना दाखवलेल्या जागी भराभर सह्या केल्या. चाफेकर तुम्ही घरी जा, स्नान वगैरे उरकून जमलं तर 2 घास खाऊन या. मी सगळ्यांच्या मागे लागून दुपारीच ऑपरेशन ठरवणार आहे. आणि डॉक्टर बिल खाली काउंटरवर रिसेप्शनिस्ट आहे. मी फोन करतो. ती तुम्हाला साधारण खर्चाचा अंदाज सांगेल. तेवढी रक्कम दुपारी याल तेव्हा भरा. पती पत्नीच्या भयभीत चेहऱ्याकडे पहा. डॉक्टर म्हणाले, चाफेकर अहो ट्यूमरची दररोज हजारो ऑपरेशन होत असतात. ऑपरेशनची तुम्ही खरोखरीच काळजी करू नका. मॅलेग्नन्सीबद्दल डॉक्टर एक शब्दही बोलले नव्हते. आधीच त्या दोघांच्या मनावर केवढा ताण आला होता. त्यात आताच भर कशाला. कदाचित मॅलेग्नन्सी नसेलही. पुढचा पुढे. त्या दोघांच्या बरोबर डॉक्टर बाहेर आले आणि आवश्यक त्या सूचना देण्यासाठी खाली गेले. नानांना जरी डॉक्टरांनी एक तर्कशुद्ध स्पष्टीकरण दिलं होतं तरी त्यांचं स्वतःचं पूर्ण समाधान झालं नव्हतं. स्वतः जरा निष्काळजीपणा केला अशीही एक अपराधाची जाणीव मनात होती. बळवंता दुसऱ्या सकाळी शुद्धीवर आल्यावर त्यांनी त्याच्या टेस्ट घेतल्या होत्या. स्मृती, बॉडी कोऑर्डिनेशन, स्पायनल रिफ्लेक्सेस इत्यादी. EEG सुद्धा काढला होता. अर्थात कोठेच काही विसंगती दिसली नव्हती. त्याच वेळी त्यांनी कॅट स्कॅन घेतला असता तर कदाचित तेव्हाच त्यांना ट्यूमरचं अस्तित्व उघड झालं असतं. खरं तर एक गोष्ट त्यांना सारखी अस्वस्थ करीत होती. 2 तासाच्या अल्प अवधीत अशी जवळजवळ फॅटल ग्रोथ होणं शक्य होतं का? असो, झालं ते झालं. ऑपरेशन अत्यंत सुरळीतपणे पार पडलं. स्काल्पेलने कट करून तो रक्ताळलेला चांगला 4-4.25 सेंटीमीटरचा ट्यूमर बाहेर काढला. फॉर्मिलिनच्या द्रावणात टाकला. जवळजवळ 95% कदाचित जास्तही बाहेर निघाला होता. मग त्यांच्या नजरेखाली असिस्टंट सर्जननी 2 फ्लॅप तारेने जोडण्याचा वरची स्काल्प स्युचरने शिवण्याचं काम केलं. त्यांना आवश्यक त्या सूचना देऊन डॉक्टर त्यांच्या खोलीत आले. त्यांच्या हातात तो ट्यूमर असलेला फॉर्मिलिनचा जार होता. तो त्यांनी समोर टेबलवर ठेवला होता. त्यांच्या दारावर टकटक झाली आणि एक नर्स खोलीत आली. यस सर, मागच्या आठवड्यात बळवंत चाफेकर नावाचा मुलगा आपल्या इथे रात्रभर ॲडमिट झाला होता. त्याचंच आता ऑपरेशन झालं. हो मग? सर, गेले 6-7 दिवस तुम्हाला सांगावं की नको याचा विचार करीत होते. सांगितलं तर माझी थट्टा होईल अशी जराशी भीती वाटत होती. ओके, काय सांगायचं ते सांग आणि काहीही मागे ठेवू नकोस. सर, त्या रात्री मी नाईट ड्युटीवर होते आणि बळवंतकडे रात्रभर लक्ष द्यायचं काम माझ्याकडे होते. सर, 12च्या राऊंडला मी खोलीत आले तेव्हा त्याचा उजवा हात हलला होता. पालथ्याचा उताना झाला होता. डॉक्टर खुर्चीत जरा ताठ बसले होते. आणि सर, 3:45ला मी शेवटच्या राऊंडवर आले आणि बळवंताच्या कॉटपाशी उभी होती. सर, त्याचे डोळे खाडकन उघडले. मी तर इतकी घाबरले, पण मग मला दिसलं त्याची नजर अर्धशून्य होती. 5-7 सेकंदानंतर त्याचे डोळे आपोआप मिटले. मी आणखी 5-7 मिनिटं तिथे थांबले आणि मग बाहेर आले. नर्स दोन्ही हात एकमेकांत अस्वस्थपणे कुस्कुरत म्हणत होती. आज त्याच्यावर ऑपरेशन झालेले पाहिलं. वाटलं वेळच्या वेळी न सांगण्यात आपली चूक तर नाही ना झाली. सांगितलं तर हे टळलं असतं का? मला यातलं काहीच माहिती नाही सर, पण आपण आता ठरवलं की तुम्हाला सगळं सांगायचं. ठीक आहे, तू जाऊ शकतेस. सर, काही रिप्रिमाइंड वगैरे देणार आहात का? नो. दुसऱ्या दिवशी तो अगदी नॉर्मल होता. तू जा, डोंट वरी. नर्स गेल्यावर तो स्वतःशीच विचार करीत बसले. तिचीच कशाला, त्यांची अशीच झाली नव्हती का? याच वेळी कॅट स्कॅन नाहीतर NMR घेतला असता. आता स्वतःशी विचार करता डॉक्टर हातातला फॉर्म्युलिनचा जार टेबलावर गोल गोल फिरवत होते. त्यांची नजर आटलेल्या रक्तलंचित मांसल अवशेषावर होती, पण काही पाहत नव्हती. एकाएकी समोरच्या दृश्याला नजरेत अर्थ आला आणि डॉक्टर काही क्षण चक्रावून समोर पाहत बसले. त्यांच्या मनात एक विलक्षण शंका आली होती. जवळजवळ अशक्य प्रायच वाटणारी, पण शंका तर आली होती. ते उठले. त्यांनी कपाटातलं बेसिक ॲनाटॉमीचं जाड पुस्तक खाली घेतलं आणि त्यातलं एम्ब्रियो अँड इट्स डेव्हलपमेंट हे प्रकरण उघडलं. गर्भधारणेच्या पहिल्या क्षणापासूनची रेखाचित्रे त्यात आली होती. फर्टिलाइज एग, मग पेशींची वाढ, एका आठवड्यातली डेव्हलपमेंट, 2 आठवडे, 3 आठवडे, 4 आठवडे. डॉक्टरांची नजर समोरच्या रेखाचित्रावर खिळून राहिली होती. का नाही खिळणार? कारण त्या रेखाचित्रात दाखवलेला आकारच समोरच्या जारमधल्या द्रावणात तरंगत होता. 4 आठवड्यांचा फिटस? आणि हा धक्का जणू कमी होता म्हणूनच की काय त्या नर्सने सांगितलेली हकीकत
त्यांना आता आठवली. 12 वाजता हाताची हालचाल झाली होती. 3:45 वाजता डोळे उघडले होते. दोन्ही खेपेस बळवंत कोमातच होता. पण या 2च हालचाली झाल्या होत्या कशावरून? या 2 हालचालींना एक साक्षीदार होता म्हणून त्या आपल्याला कळल्या होत्या रात्रीच्या बाकीच्या 6-7 तासात. आणि यावेळी जर बळवंत डीप कोमामध्ये होता तर या हालचालींचा सूत्रधार कोण होता? मनाला एकदम अतिशय अस्वस्थ करणारा विचार. मग त्यांच्या स्वतःच्या विषयाखेरीज इतर विषयांवर वाचन करायला त्यांना फुरसतच मिळत नसे. पण वर्तमानपत्रात एक प्रकरण वाचल्याचं त्यांना आठवलं. एका 28 वर्षीय माणसाच्या पोटाच्या रिकाम्या जागेत एक फिटस सापडला होता. पण त्याची केव्हाच ॲट्रोफी झाली होती. एक मृत अवशेष. आणखी एका केसमध्ये पुरुषाच्या पायाच्या मांसात एक फिटस सापडला होता. तोही निरुपद्रवी आणि मृत होता. हा प्रकार काही वेगळाच होता. त्यांना यावरचे संदर्भ शोधून काढून वाचन करावं लागणार होतं. इंटरनेटवर सर्च घ्यायला लागणार होता. त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. योग्य का अयोग्य याचा तो फारसा विचार करीत बसले नाहीत. त्यांनी ही बाब स्वतःपुरतीच मर्यादित आणि गुप्त ठेवण्याचं ठरवलं. पण हॉस्पिटलमधलं रुटीन त्यांना सांभाळावंच लागणार होतं. ट्युमरचं ऑपरेशन झाल्यावर बायोप्सी व्हायलाच हवी होती. समोरच्या फिटसची कापाकाप करण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. पण बळवंताच्या आयुष्याला धोका नाही आहे की नाही, ट्युमरचे मॅलिग्नन्सी आहे की नाही हे पाहायला हवं होतं. यात त्यांच्या इच्छा अनिच्छेचा प्रश्नच नव्हता. त्यांनी तो जार पुढे ओढला. ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं आणि बळवंताच्या अटेंडंटनी गरणीवर घालून बाहेर आणला. बाहेरच्या खोलीत नाना आणि आई खुर्च्यांवर बसलेले होते. ते एकदम उठून पुढे आले. ते काही बोलण्याच्या आतच एक डॉक्टर म्हणाले, चाफेकर नाही का? ऑपरेशन उत्तम झालं आहे. काही काळजी करण्याचं कारण नाही. डोंट वरी. बळवंताच्या पांढऱ्या फेक बँडेज खाली जवळजवळ झाकलेल्या चेहऱ्याकडे पाहता पाहता त्यांच्या आईला तर हुंदकाच आवरेना. नानांच्या हात धरून ती त्या ग्रुपच्या मागोमाग बळवंतासाठी तयार करण्यात आलेल्या खोलीत आली. त्यांनी बळवंताला कॉटवर ठेवला. आईची बॉटल स्टँडला अडकावली आणि ते लोक आपल्या कामावर निघून गेले. नाना आणि त्यांची पत्नी दोघे कॉटवरच्या त्या निश्चल आकाराकडे पाहत उभे होते. तेवढ्यात ऑपरेशन करणारे त्यांचे डॉक्टर खोलीत आले. त्यांना पाहताच नानांना जरा तरी धीर आला. डॉक्टर ते एकदम पुढे होत म्हणाले, बसा बसा चाफेकर. डॉक्टर म्हणाले, मी तुम्हाला सांगितलं ना तसा त्याच्या डाव्या कानाच्या वरच्या भागात ट्युमर होता. सुदैवाची गोष्ट म्हणजे ऑपरेशनच्या दृष्टीने ती पोझिशन फारशी कठीण नव्हती. मेंदूच्या इतर भागाला काही धक्का लागलेला नाही. बायोप्सीचा रिपोर्ट उद्यापर्यंत येईल. माझी जवळजवळ 100% खात्री आहे की ट्युमरच साधाच निघेल. कुंगीत किती वेळ राहणार? आज पहाटेपासूनच त्याला सिडेटिव्स खाली ठेवला होता आणि मग प्रत्यक्ष ऑपरेशनच्या वेळी ॲनेस्थेशिया खाली होता. शुद्धीवर यायला जरासे वेळ लागणार आहे. पण चाफेकर, त्याची कंडिशन अगदी उत्तम आहे आणि या लहान वयात रिकव्हरी इतकी झपाट्याने होती की विश्वास बसणार नाही. तुम्ही खरंच काळजी करू नका. डॉक्टरांचे शब्द अगदी खरे ठरले. बळवंतामध्ये पाहता पाहता सुधारणा होत गेली. आठवड्याभरात तो कॉटवर उठून बसायला लागला. महिन्याभरात तो खोलीत चालायलाही लागला. बायोप्सी रिपोर्ट नॉर्मल आला होता. नानांच्या सर्व काळज्या दूर झाल्या. डोक्यावरचे केस वाढले तशी ऑपरेशनची खुणे दिसेनाशी झाली. 3 महिन्यातच त्याचं नॉर्मल आयुष्य सुरू झालं. सुरुवातीला त्याच्या मित्रात त्याचं ऑपरेशन म्हणजे कुतूहलाचा विषय होता. हळूहळू तोही मागे पडला आणि आणखी काही दिवसांनी तो एक साधी आठवण होऊन गेली. या डॉक्टर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी नर्सला खोलीत बोलावून घेतले. ती तो अनुभव अजूनही विसरली नव्हती. त्या रात्री संबंधाचा डॉक्टरांना काहीतरी सांगायचं असणार. हा किती कयास खरा ठरला. नर्स, सर, त्या बळवंत चाफेकर संबंधात तुम्हाला काही सांगितलं होतंस? हो सर. त्याचं ऑपरेशन होऊन त्याची रिकव्हरी पूर्ण होईस्तोवर मी थांबलो होतो. आज त्याची हॉस्पिटलला शेवटची भेट होती. आता तो संपूर्णपणे रिकव्हर झाला आहे आणि बायोप्सीचे रिपोर्टही नॉर्मल आहे. तेव्हा आता मागचा विसरून जा. पण एक लक्षात ठेव, तू काय पाहिलंस किंवा तुला काय पाहिल्यासारखं वाटलं याचा अगदी कोणापाशीही एका शब्दानेही उल्लेख करायचा नाही. शब्दानेही नाही. समजलं?